नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 7वीच्या भाग्यश्री या नवीन पाठ्यपुस्तकातील 5वी कविता सैनिकाचे आईस पत्र या कवितेवरील प्रश्नोत्तरे, अभ्यासक्रम व ॲडिशनल क्वेश्चन्स तसेच एक्झरसाइज सोल्युशन व क्वेश्चन आन्सर्स या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. कविता वाचनाचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि मुलांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात ॲडिशनल क्वेश्चन्स म्हणजे अधिक प्रश्न व इम्पॉर्टंट टिप्स जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत अशा इम्पॉर्टंट टिप्स दिलेल्या आहेत, त्या चुकवू नका, मिस करू नका. तर आता अभ्यासक्रम सोडवण्यास सुरुवात करूया. या कवितेचे कवी आहेत राजेंद्र अत्रे. सुरुवातीस पाहूया सैनिकाचे आईस पत्र या कवितेचे कवी राजेंद्र अत्रे यांचा परिचय. राजेंद्र अत्रे यांना कविवर्य भा. तांबे पुरस्कार तसेच मराठीतील विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांनी चित्रपटांसाठीही गीतलेखन केले आहे. स्वप्नातलं स्वप्न हे 2 अंकी नाटक आणि एकांकिकाही प्रकाशित झाल्या आहेत. सुखाची ठेव नावाचा त्यांचा भक्तिगीतांचा अल्बमही प्रसिद्ध झाला आहे. कवितेत शोधूया माझे आकलन. क. अचूक पर्यायापुढे बरोबर अशी खूण करा. पहिलं आहे मायभू सैनिकाला स्फूर्ती देते. इथे 3 पर्याय दिलेले आहे. आईची भक्ती करण्यासाठी, देशसेवा करण्यासाठी, तिसरा पर्याय आहे शत्रूविरुद्ध लढण्यासाठी आणि चौथा पर्याय आहे धर्मरक्षणासाठी. आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय तिसरा, शत्रूविरुद्ध लढण्यासाठी. मायभू सैनिकाला स्फूर्ती देते शत्रूविरुद्ध लढण्यासाठी. दुसरा प्रश्न आहे सैनिक चकवून जातो. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे तोफेला, दुसरा आहे शत्रूला, तिसरा आहे मृत्यूला आणि चौथा आहे मशालीला. आणि यातील अचूक पर्याय आहे पर्याय तिसरा, मृत्यूला. सैनिक चकवून जातो मृत्यूला. अभ्यासक्रमात पुढे आहे ते विचार करूया. ग. कविता लक्षपूर्वक वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे आपल्याला कविता केअरफुली वाचायची आहे आणि खाली दिलेल्या प्रश्नांची त्याप्रमाणे उत्तरे लिहायची आहेत. मुलांनी जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. प्रश्न पहिला, माझ्या मनात आता जळती मशाल आहे. या ओळीतील जळती मशाल या शब्दामधून काय सूचित होते? या प्रश्नाचे उत्तर आहे जळती मशाल या शब्दामधून सैनिकाच्या मनातील देशप्रेमाची, देशाचे रक्षण करण्याची आणि शत्रूविरुद्ध लढण्याची तसेच अन्यायाविरुद्धची प्रखर ज्योत किंवा जिद्द सूचित होते किंवा दिसून येते. प्रश्न दुसरा, आईच्या आशीर्वादामुळे सैनिकाला कोणती शक्ती मिळते? या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे आईच्या आशीर्वादामुळे सैनिकाला सत रक्षण करण्याचे बळ मिळते, म्हणजे सत्याचे रक्षण करण्याचे बळ मिळते व युद्धातल्या विजयासाठी काम करण्याचा विश्वास मिळतो, म्हणजे युद्ध लढण्यासाठी विश्वास मिळतो, ही शक्ती मिळते. प्रश्न तिसरा, सैनिकाला कसली टोचणी लागली आहे? तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे सैनिकाला आईची सेवा करता येत नाही, म्हणजे तिची शुश्रूषा करता येत नाही, या गोष्टीची टोचणी लागली आहे, म्हणजे या गोष्टीचे दुःख त्याच्या मनाला सलत आहे. प्रश्न चौथा, पत्राच्या शेवटी सैनिकाने आईला कशा प्रकारे दिलासा दिला आहे? या चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे तू चिंता कशास करतेस आई, मी तर खुशाल आहे, असे सांगून सैनिकाने आईला आपल्याबद्दल चिंता न करण्याचे सांगत धीर व दिलासा दिला आहे. घ. सैनिकांचे आईस पत्र या कवितेतून कवी काय संदेश देऊ इच्छित असतील
यावर गटशः चर्चा करा. यानंतर अभ्यासक्रमात आहे ते म्हणजे जोड्या जुळवूया. कवितेच्या पुढील ओळीचा योग्य अर्थ समजून घ्या आणि पुढील अ आणि ब गटातील शब्दांच्या जोड्या जुळवा. अ गटात दिलेला आहे देण्यास धीर पाठी पर्वत विशाल आहे. दुसरं आहे सेवा तुझी न होई याचेच दुःख सलती. तिसरं आहे भक्ती उरात भरता दुःखे भिवून जाती. आणि चौथं आहे शत्रूस लोळवूनी तव लाल येत आहे. त्याचप्रमाणे ब गटात आहे आईची शुश्रूषा करता येत नसल्याने सैनिकाला वाईट वाटते. दुसरा भावार्थ आहे सैनिकाला लढण्यासाठी हिमालय पाठबळ देतो. तिसरा भावार्थ आहे युद्ध जिंकून तुझा पुत्र तुला भेटेल. व चौथा भावार्थ आहे हृदयातील देशप्रेमापुढे संकटेही पळून जातात असे सैनिकाला वाटते. आता आपल्याला अ व ब या गटातील कवितेच्या ओळी व भावार्थ यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर त्या अशा होतील. पहिली ओळ आहे देण्यास धीर पाठी पर्वत विशाल आहे. याचा भावार्थ असा होतो की सैनिकाला लढण्यासाठी हिमालय पाठबळ देतो. दुसरा आहे सेवा तुझी न होई याचेच दुःख सलते. म्हणजे आईची शुश्रूषा करता येत नसल्याने सैनिकाला वाईट वाटते. आईची सेवा करता येत नसल्याने सैनिकाला वाईट वाटते. भक्ती उरात भरता दुःखे भिवून जाती. याचा भावार्थ आहे हृदयातील देशप्रेमापुढे संकटेही पळून जातात असे सैनिकाला वाटते. शत्रूस लोळवूनी तव लाल येत आहे. म्हणजेच युद्ध जिंकून तुझा पुत्र तुला भेटेल. म्हणजे युद्ध जिंकून तुझा पुत्र परत येत आहे. स्टुडंट्स, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड for more such new educational videos. Next section is कवितेच्या पलीकडे लिहिते होऊया. रणांगणावरून आईला पत्र लिहिणारा सैनिक आईला पत्रात काय लिहित असेल? पुढील पत्र पूर्ण करा. इथे पत्र लिहिलेलं आहे सैनिकाने आपल्या आईला. तर आपल्याला ते पत्र रिकाम्या जागा आहेत तिथे योग्य वाक्य वापरून पूर्ण करायचं आहे. तर पत्र असं आहे. श्री तीर्थरूप आई शिरसाष्टांग नमस्कार. आई तू ठीक असशीलच अशी आशा करते. नंतर इथे रिकामे जागा दिले आहेत तिथे आपल्याला आपलं स्वतःचं वाक्य ॲड करायचं आहे. माझे हे पत्र पाहून तू नक्कीच आनंदित होशील. बातम्या पाहून तुला समजलेच असेल की आम्ही विजयी झालो. नंतर परत डॅश आहे. मी तिकीट नक्की केले आहे. आणखी फक्त 8 दिवस कळ सोस. पुढच्या रविवारी हा तुझा मुलगा तुझ्यासमोर प्रत्यक्ष उभा असेल. तुझाच लाडका डॅश. आता आपण हे अपूर्ण असलेलं पत्र पूर्ण करूया. श्री तीर्थरूप आई शिरसाष्टांग नमस्कार. आई तू ठीक असशीलच अशी आशा करतो. नंतर डॅश आहे तिथे मी लिहिलं आहे मी इथे देशाच्या सीमेवर सुखरूप आहे. माझे हे पत्र पाहून तू नक्कीच आनंदित होशील. बातम्या पाहून तुला समजलेच असेल की आम्ही विजयी झालो. नंतर पुढच्या रिकाम्या जागेत मी लिहिलं आहे युद्ध संपल्यामुळे माझी सुट्टी मंजूर झाली आहे. तुम्ही तुम्हाला हवे ते वाक्य इथे लिहू शकता. मी तिकीट नक्की केले आहे. आणखी फक्त 8 दिवस कळ सोच. पुढच्या रविवारी हा तुझा मुलगा तुझ्यासमोर प्रत्यक्ष उभा असेल. तुझाच लाडका डॅश होतं तिथे आपण लिहिलं आहे सुपुत्र सैनिक. मुलांनो, जर तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स व अधिक प्रश्न यांचे PDF हवे असेल तर ते एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलच्या लिंकवर अवेलेबल आहेत. PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता सोडवूया पुढील उपक्रम. रणांगणावरून परतल्यावर आईला भेटणारा सैनिक आणि त्याची आई यांच्यामधील संवाद पूर्ण करा. सैनिक म्हणतो आई तुझ्या आशीर्वादाने मी विजयी झालो. आई बाळा आलास तू कसा डॅश. सैनिक मी अगदी डॅश. आई तुला जखम डॅश. सैनिक नाही ग आई मी डॅश. आई देवाचीच कृपा डॅश. सैनिक आई मी देशासाठी असाच डॅश असा आशीर्वाद दे. आता आपल्याला इथे डॅश आता आपल्याला इथे खाली दिलेल्या रिकामी जागेत आपल्याला हवे असलेले संवाद लिहून हा संवाद पूर्ण करायचा आहे. तर पूर्ण केलेला संवाद वाचूया. सैनिक
आई, तुझ्या आशीर्वादाने मी विजयी झालो. आई, बाळा, आलास तू? कसा आहेस तू? सैनिक, मी अगदी सुखरूप आहे. आई, तुला जखम तर नाही ना झाली? सैनिक, नाही का आई, मी अगदी बरा आहे. आई, देवाचीच कृपा, तू सुखरूप घरी आलास. सैनिक, आई, मी देशासाठी असाच लढेन व जिंकेन असा आशीर्वाद दे. हा मी पूर्ण केलेला संवाद आहे. संवाद म्हणजे डायलॉग. तुम्ही तुमचे वाक्य घालून हा डायलॉग लिहू शकता. खाली कवितेच्या ओळी दिल्या आहेत. त्यातील काही शब्द गाळे असून कंसात पर्यायी शब्द दिले आहेत. योग्य शब्द निवडून कवितेच्या ओळी पूर्ण करा. इथे कवितेच्या ओळी दिल्या आहेत व कवितेतील ओळीत जो शब्द आहे त्याचा पर्यायवाची शब्द आपल्याला कंसात दिलेल्या पर्यायामधून शोधून काढायचा आहे व तो रिकाम्या जागी लिहायचा आहे. कवितेतला सेम शब्द इथे येणार नाही. त्याचा पर्यायवाची शब्द आपल्याला या पर्यायातून शोधून काढायचा आहे. तर पहिलं वाक्य आहे, चिंता कशाचाही मी तर डॅश आहे. इथे पर्याय दिले आहे, स्वस्थ, निवांत आणि सुखात. दुसरं आहे, शत्रूसपुढती येण्या कसली डॅश आहे. विषाद, ताकद आणि हिंमत. तिसरं आहे, विश्वास हाचा आहे जिंकूच डॅश आम्ही. संग्राम, समर आणि झुंज. हे पर्याय इथे तिसऱ्या वाक्यासाठी दिलेले आहेत. तर आता याचं उत्तर लिहूया. चिंता कशाचा आहे मी तर खुशाल आहे. खुशाल याचा समानार्थी शब्द आहे सुखात. चिंता कशाचा आहे मी तर सुखात आहे. दुसरा आहे, शत्रूच पुढती येण्या कसली डॅश आहे. शत्रूच पुढती येण्या कसली विषाद आहे. मजाल याचा समानार्थी शब्द आहे विषाद. आणि तिसरं वाक्य आहे, विश्वास हाचा आहे जिंकूच डॅश आम्ही. विश्वाचा हाचा आहे जिंकूच युद्ध आम्ही. ही कवितेतील ओळ आहे युद्ध. याला समानार्थी शब्द आहे संग्राम. म्हणून आपण इथे संग्राम हा पर्याय निवडलेला आहे. विश्वास हाचा आहे जिंकूच संग्राम आम्ही. या पुढील उपक्रम आहे तो म्हणजे समजून घेऊया. खालील वर्णाविषयी समजून घ्या. वर्ण आहेत ङ, ञ, न, न, म. वर्णमालेतील वरील वर्णांना परसवर्ण असे म्हणतात. इंधन, इंधन. संप, संप. सुंदर, सुंदर. वर एकच शब्द दोन प्रकारे लिहिला असला तरी त्याचा उच्चार सारखाच करावा. या शब्दातील नासिक्य उच्चार, अनुस्वार आणि परसवर्ण अशा दोन चिन्हांनी दाखविला आहे. इथे इंधन लिहिलं आहे ते वर अनुस्वार देऊन लिहिलं आहे. त्याचप्रमाणे इंधन अर्धा न काढून धला जोडून तसं पण लिहिलेलं आहे. दोघांचा उच्चार सेम आहे, समान आहे. त्याचप्रमाणे संप, संप. सुंदर, सुंदर. गटात चर्चा करून अशा दोन्ही प्रकारे लिहिता येणाऱ्या शब्दांचा संग्रह करा. उदाहरणार्थ, बंधन, बंधन. चिंता, चिंता. पुढील विषयावर गटात चर्चा करा आणि निष्कर्ष मांडा. इथे खाली जे विषय दिले आहेत त्याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे व कन्क्लुजन लिहायचं आहे. म्हणजे सुरुवातीस आहे पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, तुम्ही सैनिक असून रणांगणावरून तुमच्या वर्गमित्राला पत्र लिहित आहात. इथे हा उपक्रम आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या क्लासमेटला रणांगणावरून, तुम्ही सैनिक आहात, सोल्जर आहात आणि तुमच्या क्लासमेटला रणांगणावरून पत्र लिहित आहे असे आपल्याला इथे पत्र लिहायचे आहे. इन्फॉर्मल लेटर. दुसरं आहे, सैनिकाप्रमाणेच तुम्हाला मातृभूमीची सेवा अन्य कोणकोणत्या प्रकारे करता येईल. इथे आपल्याला फक्त बॉर्डरवरच नाही, सीमेवर नाही तर देशात राहून पण आपली स्वतःची कामे करून आणि देशासाठी आपण काय करू शकतो, मातृभूमीची सेवा अन्य कोणत्या प्रकारे करू शकतो ते इथे लिहायचं आहे. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि आता एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलवर PDF पण अवेलेबल आहे. प्रत्येक धड्याचे प्रश्न उत्तरांचे क्वेश्चन आन्सर्सचे PDF अवेलेबल आहेत. आता पाहूया पुढील उपक्रम, शब्द भांडार. खाली कंसात दिलेल्या शब्दामधून वीर या शब्दासाठी असलेले पर्यायवाची शब्द शोधून ते पुढील चौकोनात लिहा. इथे शब्द दिलेले आहेत, नेता, सेनानी, खेळाडू, योद्धा, किसान, रक्षक,
जवान, सैनिक, शिकारी, प्रहरी व सारथी आणि भालेदार. तर इथे वीर या शब्दासाठी असलेले पर्यायवाची शब्द आहेत. वीर म्हणजेच सेनानी, योद्धा, जवान, सैनिक व रक्षक. हे झाले समानार्थी किंवा पर्यायवाची शब्द वीर या शब्दासाठी. आता इथे शेवटच्या उपक्रमात आपल्याला दिलेलं आहे की मातृभूमीची सेवा आपण कशा प्रकारे करू शकतो ते इथे फ्लो चार्ट म्हणजे तक्त्यात दिलेलं आहे. आधी देश मग कुटुंब. सुरुवातीस येणार मातृभूमीची सेवा, नंतर आधी देश मग कुटुंब. त्यातून आपण काय करू शकतो? देशासाठी योगदान देणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे व पर्यावरण रक्षण, नैतिक वर्तन आणि मूल्यांची जोपासना करणे म्हणजेच देशाची सेवा करणे आहे. आता वाचूया खाली दिलेला सुविचार. देश हीच माता देश जन्मदाता, देश हीच माता देश जन्मदाता, घडो नित्य सेवा ऐसी बुद्धी दे अनंता, घडो नित्य सेवा ऐसी बुद्धी दे अनंता. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. मराठी व कोकणी भाषेतील PDF ऑलरेडी एक्सेल ट्युशन गोवा बोर्डच्या लिंकवर अवेलेबल आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही PDF घेऊ शकता. त्यात तुम्हाला ॲडिशनल क्वेश्चनही मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ. टू लाईक, शेअर, सबस्क्राईब एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड फॉर मोर such new educational videos and PDF also. Thanks for watching full video.